मस्तपैकी चीज मसाला डोसा बनवूया आपण इथं. तर डोसा मी आधीच टाकून घेतलेला आहे, त्याच्यावर चीज टाकलेलं आहे, नंतर मग बटाट्याचा मसाला टाकून घेतलेला आहे आणि मस्तपैकी असं कुरकुरीत असा डोसा बनवून घेतलेला आहे बघा. आणि सोबत साधा डोसा सोबत चटणी पण बनवलेली आहे मी. तुम्हाला जसं आवडेल तसं खाता येईल चटणीसोबत, किंवा हा मसाला डोसा तर असाच छान लागतो. पण साधा पण डोसा बनवणार आहे मी चटणीसोबत खाण्यासाठी. चला तर आपण साहित्य बघूया. बघा मी इथं आहे ना 1 ग्लास डाळ घेतलेली, उडदाची डाळ. आणि एक एक पट आपल्याला डाळ घ्यायची आणि 3 पट आपल्याला तांदूळ घ्यायचे. तर आता 3 ग्लास मी इथं तांदूळ घेणार आहे. हा 2 ग्लास, 3 ग्लास तांदूळ. हा बघ, हा तिसरा ग्लास. 3 ग्लास तांदूळ मी इथं घेतलेले आणि 3 ते 4 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे. बघा अशा प्रकारे पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचे 3 ते 4 पाणी. ते आपले ना डोसे खूप पांढरे शुभ्र येतात आणि जे काय पावडर वगैरे लावलेलं असतं डाळला किंवा तांदूळांना, तर ते पण पूर्णपणे निघून जातं. आणि आपल्याला आहे ना, आपण जे काय वापरतो ना स्वयंपाकासाठी, पिण्यासाठी, ते पाणी आपल्याला भिजत घालण्यासाठी टाकायचे. आता या पाण्याने मी धुवून घेते मस्तपैकी. असे 3 ते 4 पाणी मी पूर्णपणे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहे. परत अजून एक पाणी धुते. जेवढे आपण स्वच्छ धुणार ना, तेवढे आपले डोसे पांढरे शुभ्र आणि मस्त असे कुरकुरीत येतात. तर बघा अजून एक शेवटचं पाण्याने मी हे धुवून घेते. पूर्ण पाण्याने तळून घ्यायचं हे. चला आता मी हे साईडला ठेवते. आणि मी आपण जे पिण्यासाठी वापरतो किंवा स्वयंपाकासाठी वापरतो ना, ते पाणी मी आता टाकून घेणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आता 2-3 ग्लास पूर्ण पातेली भरून घ्यायची आपल्याला, म्हणजे छान भिजून जातील. तेच पाणी आपण जेव्हा आपण वाटवू ना, तेव्हा हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे. हे बघा मस्तपैकी 3 ग्लास पाणी मी तर टाकून घेतलेले. आता याच्यावर झाकण ठेवायचे आहे आपल्याला. थोड्या मेथ्या टाकून घ्यायच्या, म्हणजे आपलं आहे ना पीठ छान फुलतं. आता आमची कामवाली आलेली नाही आहे भांडे घासायला, भांडे पडले होते म्हणून मी तवाच झाकून दिलेला आहे बघा. आता इथं तवा झाकून दिलेला आहे मी आणि साईडला करून दिलेलं आहे. आता बघूया आपलं डाळ तांदूळ. मस्तपैकी रात्रभर भिजत ठेवले होते, दिवसभर भिजत ठेवले होते मी. सकाळी टाकले होते 9-10 वाजता, तर दिवसभर भिजत ठेवले होते. आणि बघा मी आता रात्रीचे 8 वाजलेले आहे, तर आता मी आहे ना मिक्सरमधून वाटून घेते. याला चांगलं बारीक वाटायचं आहे. आणि आपण 3-4 पाणी धुतल्यामुळे ना आपल्याला हे पाणी स्वच्छ पाणी टाकलेलं आहे मी, हेच पाणी आपल्याला यूज करायचं आहे. हे बघा आता झाकण लावून याचं वाटण करून घ्यायचं आहे. मिक्सर साईडला लावून घेतलेलं आहे मी. आता मिक्सरला लावते. इतके छान डोसे येतात ना, डोसे आणि इडल्या जर बनवल्या तर मऊसूत इडल्या येतात. तर बघा आता असं आहे ना वाटण करून घेणार मी इथं. आणि आपल्याला आहे ना असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. जास्त असं चरचर राहू द्यायचे. जितकं बारीक वाटण केलं ना, तितके डोसे पण छान येतात आणि इडल्या पण छान येतात. तर आपलं इथं आहे ना वाटून झालेलं आहे बघा. तुम्ही बघू शकता किती बारीक करून घेतलेलं आहे. आता पॅक डब्बामध्ये ठेवायचं आहे याला, म्हणजे आपलं पीठ छान फुलतं. आणि आता थोडं ऊन पण पडायला लागले, गरम व्हायला लागले, तर पीठ छानच फुलतं. अशा प्रकारे मी सर्वच डाळ तांदूळ मी इथं दळून घेतलेले आहे मिक्सरमधून. थोडंसं थंडी पडतेच तरी पण त्याला पॅक जर ठेवला ना छान फुलून येतं. तुम्हाला ते पण दाखवते मी. हे बघा पूर्णपणे आता मस्तपैकी वाटून झाले. आता असं याला झाकून द्यायचं. बघा डब्बा किती खाली आहे आणि सकाळी बघा तुम्ही डब्बा किती वर येऊन जाईल. रात्रभर याला आता असंच ठेवायचं आहे. फरची आपली थंडी राहते म्हणून खाली आहे ना रुमाल ठेवलेला आहे मी, आणि वरून डब्बा ठेवलेला आहे, आणि वरून पण असं गरम रुमाल झाकून दिलेला आहे. तर चला रात्रभर याला असंच राहू द्यायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर आहे ना छान फुलून येतं.
तर चला आता सकाळी बघूया. सकाळचे आता 8 वाजलेले, नाश्त्यासाठी आता डोसेच बनवायचे. बघूया आपले बॅटर किती फुललेले. तुम्ही बघू शकता किती खाली डब्बा होता आणि किती वर येऊन गेलेला आहे. तुम्हाला चम्मचने काढून दाखवते मी. हे बघा किती हलकं पीठ झालेलं आहे आपलं. याचा तुम्ही ढोकळा पण बनवू शकता. पूर्ण असा मऊसूत ढोकळा येतो. हे बघा पूर्ण हलकं पीठ झालेलं आहे आपलं. अशा प्रकारे जर कधी आपलं बॅटर राहिलं ना फुललेलं, तर किती अडाणी बाई राहिली किंवा ज्याला नाही येणार ना त्यालासुद्धा डोसे किंवा इडल्या परफेक्ट येतात. पीठ फक्त असं बॅटर आपलं छान बनवायचं, ते लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे याला आहे ना आता मिक्स करून घेते मी. आता आपल्याला चटणी करून घ्यायची. मी 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि पाव वाटी मी इथं शेंगदाणे आणि मिरच्या घेतल्या आहे 4 ते 5. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. 2-4 काप्या लसूणच्या टाकल्या आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. याचं आपण बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. आपल्याला चटणीचं वाटण झालेलं आहे. आता अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मिक्सरचं भांडं धुवून ते पण पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे. आता इथं तडका देऊन घेऊया. बघा राई जिराची फोडणी देऊया चटणीला. तेल तापलं गेलं आहे, राई जिरं टाकून घेतलेलं आहे, थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. बघा आता तडका देऊया. छान चटणी पण आपली बघा मस्तपैकी आलेली आहे. आता आपला इथं चटणीला तडका दिला गेलेला आहे. बघा खूप छान मस्त चटणी आपली इथं झालेली आहे. तर बघा आता मी चटणी आहे ना साईडला ठेवते. खूप मस्त चटणी आलेली. आणि आमच्या घरी कसं असतं ना, गरम गरम काढले म्हणजे गरम गरम एक जणांना पटापट दिले जातात आणि ते खातात. एक जण बनवतं आणि सगळेजण खातात. त्यासाठी ना चटणी किंवा भाजी आधीच करून घेते मी, म्हणजे गरम गरम डोसे खाल्ले की पटापट सगळ्यांना वाढता येतं. आता राकूला इथं राकूची फरमाईश होती की मला अंडे टाकून डोसे पाहिजे. आधी त्याच्यासाठी बनवते मी, तुम्हाला दाखवते. आता आपण बॅटर पूर्ण मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला जेवढं लागणार आहे ना तेवढंच आपण एका पातेलीमध्ये काढून त्याच्यात मीठ टाकून घेऊ. कारण की जर बॅटर उरतं मीठ टाकलेलं असताना खराब होऊन जातं. असंच राहू द्यायचं आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे आपण सकाळी जरी केलं ना तरी पण बॅटर आपलं खराब होत नाही. मी आता याच्यात मीठ टाकून घेते. याला मिक्स करून घ्यायचे. आता मी राकूसाठी अंड्याचा डोसा बनवणार आहे. हे बघा असं मिक्स केलं गेलं. आता आपण याला ना साईडला ठेवूया. आता मी नाही का इथं आहे ना स्टीलचा बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 अंडे फोडून घ्यायची. आता ह्याच्यात आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. याला आधी फेटून घ्यायचं. अंदाजानुसार बॅटर आपल्याला इथं टाकून घ्यायचे. खूप टेस्टी लागतात हे अंडा डोसा. 3 प्रकारचे डोसे आपण इथं करणार आहे. अंडा डोसा, मसाला डोसा आणि साधा डोसा चटणीसोबत खाण्यासाठी. तर बघा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला.
हे असं पूर्ण मिक्स झालेलं आहे. आपल्याला आता तवा ठेवून घ्यायचा इथं. थोडंसं तेल लावून घ्यायचे ब्रशने. थोडा पाण्याचा चिपका मारायचा. तवा पुसून घ्यायचा. किती छान तवा होऊन गेला बघा. म्हणजे डोसे आपले छान निघतात. अंडावाला डोसा आहे हा. याला पण काही वेळ लागत नाही. 2 सेकंदात तयार होतो. आता बघा मस्त कुरकुरीत झालेला आहे. काढून घेऊया. आता बघा दिला बरं का राखूला खायला. आपण अंडाचा द्या आपण. पटापट होतात डोसे, म्हणून तुम्हाला 4-5 डोसे मी साधे बी, अंडाचे बी आणि मसाल्याचे बी करून दाखवणार आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. हाय नमस्कार, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरचरणी प्रार्थना करते. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा. नवीन ताई असणार त्यांनी सबस्क्राईब करा. आता 2 डोसे अंड्याचे झाले आपले. हा तिसरा पण छोटासा होतोय. पण अंड्याचे सर्व डोसे इथं पहिले काढून घेतलेले. राखूने आणि त्याच्या पप्पाने अंड्याचे डोसे खाल्ले. बाकी साधे पण खाल्ले 1-2. आता हा पण डोसा तयार झाला. आता आपण बघूया साधे डोसे बनवूया. हा झाला आता साधा डोसा. साधे पण तुम्हाला 5-6 काढून दाखवणार आहे मी. सॉरी 3-4. हे बघा कसं बी फिरवा, कसं बी, पण डोसा खूप छान येतो. बघा खूप छान आणि मस्त डोसा आपला इथं आलेला आहे. कुरकुरीत आणि लेकरांना खूप आवडतो असा डोसा खायला. आणि आपल्याला पण आमच्या घरात तर असे कुरकुरीत डोसे आवडतात. हे बघा परत अजून टाकते मी. पटापट होतात ना, यांना काही वेळ लागत नाही. आधीचा तावा तर माझा एवढा मोठा होता ना, खूप मोठे मोठे यायचे मस्त. हे बघा आता मी बनवते चीज डोसा, चीज मसाला डोसा. साधे पण डोसे भरपूर बनवले मी. हे बघा चीज टाकून घेतलेले. आता आपल्याला भाजी टाकून घ्यायची इथं. मस्त कुरकुरीत झालेला आहे हा पण. असं वाढून घ्यायचा म्हणजे चीज आपोआप वितळून जातं गरम याच्यावर. हा मसाला डोसा, चीज मसाला डोसा खूप छान लागतो. लेकरांना तर खूपच आवडतो. हा बघा हा पण आता राखूला दिलेला आहे. आता परत काढते मी अंशूसाठी. मी तर आधी सगळ्यांना बनवून बनवून देते, नंतर शेवटीच मी घेते. मग आता बघा हा पण साधा बनवलेला आहे मी इथं. आता हा पण चीज डोसा बनवणार आहे मी.
हे बघा, असं टाकलं ना चीज तरी पण चालतं आणि तसं टाकलं तरी पण चालतं. आता इथं भाजी टाकणार आहे मी. असाच हा पण चीज मसाला डोसा मी अंशूसाठी बनवते आहे. चला तर मग आता सगळ्यांचं झालं, आता मी पण बसणार आहे खायला. या तुम्ही पण सर्वजण नाश्ता करायला. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आजपुरता एवढाच व्हिडिओ, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. ज्या ताई पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा. चला तर मग आता हा अंशू घेते, नंतर पटापट मला पण मी काढून घेणार आहे आणि मग मी नाश्ता करणार आहे. बाय बाय.